छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघी गावात होत असलेला बालविवाह पोलिसांनी वेळेतच हस्तक्षेप करून रोखला आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस दामिनी पथक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांचे समुपदेशन करत यशस्वीरित्या ही कार्यवाही पूर्ण केली आहे। 5 जुलै रोजी वाळूज जवळील दिघी गावात बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती वाळूज पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गोरे, डायल 112 पथक, दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक कांचन मिर्झे, हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, महिला पोलीस अंमलदार कल्पना नागरे, पोलीस अंमलदार नारायण केरुळकर तसेच ग्रामविकास अधिकारी काळबने यांनी घटनास्थळी भेट दिली। तसेच लग्नाचा मंडप उभारलेला असून स्वयंपाकाची तयारी सुरू असल्याचे आढळून आलं। उपस्थित गावकरी आणि वऱ्हाडी मंडळींना बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 विषयी माहिती देत कायदेशीर परिणाम समजावून सांगण्यात आले। मुलीच्या आईने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून पतीला दारूचे व्यसन असल्याने लग्नाचा निर्णय घेतल्याचे सांगितलं। यानंतर पोलिसांनी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सर्व उपस्थितांचं समुपदेशन केलं। या कारवाईमुळे बालविवाह रोखण्यात यश आलं असून पोलिसांनी बालविवाह सारख्या बेकायदेशीर प्रथांना कोणताही पाठिंबा दिला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिलाय।